श्री स्वामी समर्थ. मेष राशी 16 ते 30 ऑगस्ट पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे? अचानक एखादी मोठी आनंदाची बातमी मिळणार का? नोकरीत नवीन संधी चालून येणार की कामाचा ताण वाढणार? व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील का? आर्थिक स्थिती सुधारेल की खर्च वाढून चिंता वाढेल? प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील का की छोट्या गैरसमजांमुळे नात्यात तणाव निर्माण होईल? विद्यार्थ्यांना यशाची गोड बातमी मिळणार का? कुटुंबात एखादं शुभकार्य ठरणार आहे का? प्रवासाचे योग जुळतील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला पाहूया मेष राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक चढउतार घेऊन येणारा असला तरी योग्य निर्णय आणि आत्मविश्वास यांच्या जीरावर तुम्ही अनेक अडचणींवर मात करू शकाल. काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी, नवीन कल्पना आणि नवीन संधी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. मात्र उतावळेपणा टाळणे आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक राहील. कुटुंबियांचा पाठिंबा मिळाल्यामुळे मानसिक बळ वाढेल आणि अनेक गोष्टी सहज मार्गी लागतील. करिअर आणि नोकरी. या पंधरवड्यात नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची चांगली संधी मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देतील. एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीची धुरा तुमच्या खांद्यावर येऊ शकते. सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल, पण तुमच्या मेहनतीमुळे त्याचे चांगले फळ मिळेल. सहकाऱ्यांशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता असल्याने बोलताना संयम बाळगा. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. नवीन संधी मिळू शकते, पण तिची नीट माहिती घेऊनच निर्णय घ्या. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. जुने अडथळे दूर होतील. तुमच्या अनुभवाचा योग्य उपयोग करून तुम्ही इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण कराल. कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होईल. बढती किंवा वेतनवाढीची चर्चा सुरू होऊ शकते. आत्मविश्वास कायम ठेवा आणि प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्यावर भर द्या. व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा पंधरवडा प्रगतीचा ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या व्यवहारातून अडकलेले पैसे हळूहळू हातात येतील. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवणे आवश्यक राहील. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अचानक घरातील काही आवश्यक खर्च वाढू शकतात. तरीही आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बिघडणार नाही. बचत करण्याची सवय भविष्यात उपयोगी पडेल. व्यवसाय विस्ताराची योजना आखण्यासाठी योग्य वेळ आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास फायदा होईल. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळा. शेती, बांधकाम, व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील व्यक्तींना चांगला लाभ मिळू शकतो. मेहनतीच्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळाल्याने समाधान वाटेल. कुटुंब आणि नातेसंबंध. घरातील वातावरण बहुतांश आनंदी राहील. कुटुंबातील सदस्य एकमेकांना सहकार्य करतील. एखादा छोटा गैरसमज संवादातून दूर होईल. मोठ्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरात शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. दूर राहणाऱ्या नातेवाईकांची भेट होऊ शकते. भावंडांशी संबंध अधिक घट्ट होतील. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रत्येक निर्णय कुटुंबियांशी चर्चा करून घेतल्यास पुढील अडचणी टळतील. घरातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. तुमच्या शांत स्वभावामुळे अनेक वाद टळतील. एकमेकांवर विश्वास ठेवणे हेच या पंधरवड्याचे सर्वात मोठे बळ ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना हा काळ आनंदाचा ठरू शकतो. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. रागावर नियंत्रण ठेवल्यास नात्यातील गोडवा वाढेल. एकत्र प्रवास करण्याची संधी मिळू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे. नात्यात विश्वास आणि आदर वाढेल. कुटुंबियांच्या संमतीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. परस्पर समजूतदारपणामुळे वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. अभ्यासाबरोबरच आरोग्याकडेही लक्ष द्या. मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. लेखी परीक्षा आणि मुलाखतीत चांगली कामगिरी होऊ शकते. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काही चांगली माहिती मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. सातत्य आणि शिस्त यामुळे मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य.
आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. हलका आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित व्यायाम आणि चालण्याची सवय लावा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायामाचा उपयोग होईल. जुना आजार असल्यास औषधे वेळेवर घ्या. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. बाहेरचे अन्न कमी खा. लहान दुखापतींपासून सावध राहा. योग्य दिनचर्या पाळल्यास आरोग्य चांगले राहील. सकारात्मक विचारसरणीमुळे मानसिक शांतता मिळेल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत प्रवासाचे योग दिसत आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. प्रवासात आवश्यक कागदपत्रे आणि वस्तू काळजीपूर्वक सांभाळा. नवीन लोकांशी ओळख होईल. व्यावसायिक प्रवास लाभदायक ठरू शकतो. कुटुंबासोबत छोटा सहल कार्यक्रम आनंददायी ठरेल. थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या. प्रवासातून नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. नियोजन करून केलेला प्रवास अधिक यशस्वी ठरेल. अध्यात्म आणि उपाय. या काळात मन अध्यात्माकडे अधिक ओढले जाईल. सकाळी लवकर उठून देवपूजा केल्याने मानसिक समाधान मिळेल. मंगळवारी श्री हनुमान चालिसाचे पठण करा. भगवान श्रीगणेशाची मनोभावे पूजा करा. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करणे शुभ राहील. लाल फुले अर्पण करणे लाभदायक ठरू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे हा सर्वात मोठा उपाय ठरेल. घरात सकारात्मक वातावरण राखा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी ईश्वराचे स्मरण करा. श्रद्धा आणि संयम यांच्या जोरावर अनेक अडथळे दूर होतील. मन शांत ठेवल्यास भाग्याची साथ अधिक चांगल्या प्रकारे मिळेल. एकूण हा पंधरवडा मेष राशीसाठी मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय यांच्या बळावर प्रगती करणारा ठरू शकतो. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक घडामोडी दिसतील. संयम, शिस्त आणि सातत्य राखल्यास अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा पंधरवडा तुमच्यासाठी समाधानकारक आणि यशस्वी ठरेल. धन्यवाद.